नमस्कार मित्रांनो. जसे की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की आज आपण सोन्याच्या व्यवहारासंबंधात आपण पुढेसुद्धा माहिती देणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे हा आपला नॉलेज वाढवणारा आहे. आज आपण दागिन्यांच्या हॉलमार्क संबंधात बोलणार आहोत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. जर आपण नवीन व्ह्यूअर्स असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपण माझे एक्झिस्टिंग व्ह्यूअर्स असाल तर आपला हा जो व्हिडिओ आहे याला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती आपल्या सोबतच इतरांनासुद्धा कळू शकेल. तर चला तर मग आपण विषयाकडे वळूया. हॉलमार्कच्या संबंधामध्ये भारत सरकारद्वारे 1/4/2023 पासनं हॉलमार्क दागिन्यांना हॉलमार्क करणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक ह्या व्यवसायाशी संबंधित प्रत्येक आस्थापनेला, प्रत्येक दुकानाला हॉलमार्कचे दागिने विकणे हे बंधनकारक करण्यात आले. आणि हे जे आहे हॉलमार्क संबंधामध्ये जो नियम केला यामध्ये आपण काय काय असते तर ह्या संबंधात आता पुढे माहिती बघूया. तर हे भारतीय मानक ब्युरो, BIS म्हणजे भारतीय मानक ब्युरो, आणि याचं आहे मानकः पथप्रदर्शकाः. तर हे एक याचं ब्रीदवाक्य आहे. ह्यानंतर BIS ही जी स्क्रीन आहे माझी ही हिंदीमध्ये आहे, पण मी तुम्हाला संपूर्णपणे मराठीमध्येच बोलणार आहे तुमच्याशी. BIS जी ज्वेलरी आहे याचा अर्थ जो होतो BISचा हा जसं सांगितलं की ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. आणि ह्यामध्ये काय असतं तर ह्यामध्ये सोने आणि चांदीचे जे दागिने असतात त्याची शुद्धतेची ह्या एक प्रकारे एक गॅरंटी देत असते, हा त्याचा अर्थ असतो. तर तर हॉलमार्क BIS ह्यामध्ये काय असतं तर हॉलमार्क BIS लोगो, त्यानंतर शुद्धता प्रमाणित करणारं प्युअरिटीचं, त्यानंतर हॉलमार्किंग सेंटर, आणि हे ज्वेलरी जे आहे त्या ज्यांच्याकडनं घेतो आपण त्यांचा हा एक सिम्बॉल असतो, ज्यामुळे ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या होणाऱ्या नुकसानापासून त्यांना सरकार एक प्रकारे प्रोटेक्शन देत असते. तर BISचं जे आहे BIS हे जो हा नंबर असतो हा नंबर व्हेरीफाय करण्याकरता जर आपण एखाद्या शोरूममध्ये किंवा एखाद्या आस्थापनेत दुकानात गेलो तर जो त्या प्रॉडक्टवर त्या ज्वेलरीवर जो 6 डिजिटचा नंबर असतो हा नंबर आपण BISचा एक केअर ॲप म्हणून आहे, ते जर आपण प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केलं तर त्यामध्ये हा नंबर व्हेरीफाय करण्याकरता आपण टाकू शकतो. आणि तिथे आपल्याला माहिती पडतं की हा जो HUID नंबर आहे त्याला HUID नंबर म्हणतात. हा HUID नंबर खरा आहे आणि त्यामध्ये मेन्शन असतं की ही वस्तू 22 कॅरेटची आहे, ही कुठल्या हॉलमार्किंग सेंटरमधून झालेली आहे, हॉलमार्किंग झालेली आहे. मग ह्या प्रकारची त्यामध्ये संपूर्ण त्या वस्तूच्या संबंधित माहिती त्यामध्ये असते. आता जेव्हा आपण एखादा दागिना बघतो तर तो हॉलमार्क आहे हे जाणून घेण्याकरता काही त्याचे निकष आहे. त्यामध्ये पहिलं असतं वस्तूवर हा जो दाखवतोय तुम्हाला अशा प्रकारे एक ट्रायंगल असतो, याला BIS लोगो म्हणतात. हा BISचा हॉलमार्क लोगो त्यावर असतो. त्यानंतर शुद्धता प्रमाणित करण्याकरता त्यावर जे काही कॅरेट असेल, समजा जर 22 कॅरेट असेल तर 22K 916, 18 कॅरेट असेल तर 18K 750, आणि 9 कॅरेट असेल तर 37.5, अशा प्रकारचं त्यामध्ये हे प्युअरिटी मेन्शन, शुद्धता दर्शविणारं त्याचं प्रमाण जे आहे ते त्यामध्ये नमूद असतं. त्यानंतर आहे आयडेंटिफिकेशन नंबर, जसं की आपण सांगितलंच आहे HUID हा 6 डिजिटचा नंबर असतो. तो अल्फा न्यूमेरिक नंबर असतो, जो की एका त्या दागिन्याच्या विशिष्ट त्याची ओळख म्हणून त्याला प्रमाणित करण्यात येतं. जसं आपल्याकडे आधार नंबर आहे तसं प्रत्येक दागिन्याला सुद्धा हा एक प्रकारचा हा HUID नंबर आहे तो दिलेला आहे. त्यानंतर ह्यावर हॉलमार्किंग सेंटरचा एक विशेष चिन्ह असतं, आणि एखाद्या शोरूमचं, एखाद्या ब्रँडचं किंवा एखाद्या दुकानाचं प्रतिनिधित्व करण्याकरता त्यावर एक प्रकारे त्या ब्रँडचा एक सिम्बॉलसुद्धा असतो.
जेणेकरून ते कंपल्सरी केलेले आहे की ह्या सगळ्या गोष्टी वस्तूचं हॉलमार्किंग करण्याकरता आवश्यक आहे. तर हे बघा, एक तुम्हाला जी स्क्रीन दाखवली आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल BISचा लोगो, प्युरिटी ऑफ गोल्ड जसं की आपण सांगितलं 22 कॅरेट 916 आणि HUID युनिक हॉलमार्किंग आयडेंटिफिकेशन नंबर. तर हे असं असतं आणि याला हे 6 डिजिट असतं. तर अशा प्रकारे हे हॉलमार्किंग जे आहे, आता जर तुम्ही एखाद्या दुकानात जर दागिना घ्यायला गेले तर हॉलमार्कच्या संबंधात तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही व्हेरीफाय करू शकता. BISच्या ॲपवर तुम्ही ते मेन्शन करू शकता आणि ते खरंच HUID आहे की नाही याची शहानिशा करून दागिना खरेदी करू शकता. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. करिता तुम्हाला पुन्हा एकदा आपण ह्या संबंधात जी काही माहिती असेल ते तुम्ही शेअर करू शकता, मला विचारू शकता, कमेंट्स करू शकता, ज्यावर आपण अधिक अभ्यास करून त्या संबंधाची माहिती तुम्हाला मी सांगू शकेल. तर धन्यवाद आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल.